मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे आणि विशेषतः जर आपण लक्षात घेतलं तर सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आडत बाजारामध्ये जर आपण लक्षात घेतलं तर आजही सोयाबीनला 4300 ते 600 भाव मिळतो आहे आणि मोठा फटका जो आहे तो आडत बाजारामध्ये सोयाबीन विक्रीसाठी गेलेल्या शेतकऱ्यांना बसतो आहे आणि म्हणून सरकारनं जे आहे ते हमीभाव केंद्र सुरुवात केलेली आहे आणि खरं तर ही सोयाबीन केंद्र जी आहेत ती उशिरा सुरुवात झालेली आहे, जेव्हा की शेतकऱ्यांकडचं सोयाबीन जे आहे ते विक्रीसाठी संपत आलेलं आहे आणि अशा स्थितीमध्ये आता ही सोयाबीनची हमीभाव केंद्र जी आहेत ती सुरुवात झाली आहेत। आपण जर पाहिलं तर ही सोयाबीनची जी हमीभाव केंद्र आहेत सरकारची ती आता सुरुवात झालेली आहेत। वेगवेगळी सेंटर जी आहे ती खरेदी विक्री संघाची असतील किंवा नाफेडची असतील ती सुरुवात झालेलं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं आहे। औसा येथील आपण या हमीभाव केंद्रावर आहोत। आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीने शेतकऱ्यांचा मोठा ओढा जो आहे तो या हमीभाव केंद्रावर असताना पाहायला मिळतो आहे। 5328 रुपये भाव जो आहे तो प्रति क्विंटल आता शेतकऱ्यांना सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना इथे दिला जातो आहे। आपण जर पाहिलं तर ही सगळी मंडळी आहे जी या सोयाबीन हमीभाव केंद्रावर अधिकारी म्हणून काम पाहतात। त्याचबरोबर नाफेडचे अधिकारी जे आहेत ते रिजनल ऑफिसर्स देखील योगायोगाने या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आपण त्यांच्याकडनं देखील माहिती घेणार आहोत। मला सांगा, आप कहाँ से आए हैं, कितने नाफेड सेंटर्स को आपने विजिट किए हैं और क्या स्थिति है? नमस्कार सभी श्रोताओं को। मैं नाफेड दिल्ली से आया हूँ और मैं यहाँ पर 3 डिस्ट्रिक्ट विज़िट किया हूँ, जालना, बीड और लातूर। वहाँ पे जहाँ पर सभी वेयर हाउसेस पे जहाँ पे हमारा सोयाबीन जा रहा है वो विज़िट किया हूँ और प्रोक्योरमेंट सेंटर जहाँ पे भी है वहाँ विज़िट किया हूँ। तो यहाँ पर सभी अभी सुचारू रूप से काम चल रहा है। सभी यहाँ पे जो फार्मर्स हैं वो अपना स्टॉक ला रहे हैं और उनकी सुचारू रूप से बायोमेट्रिक के थ्रू रजिस्ट्रेशन हो रहा है, उनकी शेड्यूलिंग हो रही है, उसी हिसाब से वो अपना स्टॉक ला रहे हैं और वेयर हाउस में जमा हो रहा है और उनको पेमेंट हो रहा है। और आपके चैनल के माध्यम से मैं सभी जो भी फार्मर बंधु है, कृषक हैं, उनको मैं ये बोलना चाहता हूँ कि आप अपना जो सोयाबीन का अभी आपके पास है तो उसको सुखाकर साफ़ कर जो भी आपके पास प्रोक्योरमेंट सेंटर है वहाँ लाएं, रजिस्ट्रेशन करवाएं और ज़्यादा से ज़्यादा मात्रा में अपने सोयाबीन को सरकार को न्यूनतम समर्थन मूल्य सरकारचे हमीभाव केंद्र जे आहेत ते एक दिलासा आहेत शेतकऱ्यांसाठी, कारण खाजगी बाजारामध्ये जर आडत बाजारात शेतकरी गेला तर मोठा फटका जो आहे त्यांना बसतो आहे। शेतकरी संघटनेचे नेते आपल्यासोबत आहेत। मला सांगा, सरकारचे हमीभाव केंद्र सुरुवात झाली आहेत मात्र ही खूप उशीर झालेला आहे, कारण शेतकऱ्याकडे आता सोयाबीन उरलेलं नाही, फार कमी शेतकऱ्यांकडे सोयाबीन आहे। खरं तर हे फायद्याचं व्यापाऱ्यांचाच होऊ शकतं अशा पद्धतीची स्थिती आहे। खरं पाहिलं तर इथं हमीभाव केंद्राला एकतर उशीर झाला असताना लातूर हे सोयाबीनचं हब म्हणून ओळखलं जाते आणि प्रचंड उत्पादन सोयाबीनचं होत असतानासुद्धा सरकारचं जे चुकीचं धोरण आहे, सरकारनं प्रचंड मोठा सोयाबीन साऊथ आफ्रिकेतून इथं आणला आणि 5328चा हमीभाव असतानासुद्धा आज शेतकऱ्यांना खुल्या बाजारात विकावं लागतं। 4200-4600 दरम्यान इथं खुल्या बाजारातून शेतकऱ्याला पैसा मिळतो आहे। मग खऱ्या अर्थानं जर हे हमीभाव केंद्र असतील आणि हमीभाव केंद्रामध्ये 5328 रुपये जर भाव मिळत असेल तर फरकाची रक्कम शेतकऱ्याला दिली तरच शेतकरी वाचणार आहे, अन्यथा हमीभाव केंद्र चालू करून सुद्धा शेतकऱ्याचं हिताचं नाही, अशा पद्धतीचं मत माझं व्यक्तिगत आहे। हमीभाव केंद्र सुरुवात झालेले आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांना एक दिलासा मिळतो आहे आणि जे शेतकरी आडत बाजारामध्ये जात आहेत त्यांच्यासाठी प्रशासन आवाहन करत आहे की त्यांनी हमीभाव केंद्रावरच आपलं सोयाबीन जे आहे ते विकावं, जेणेकरून 4 पैसे या शेतकऱ्यांना मिळतील। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।